आज काय बनवू? शेव भाजी. ओके. तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम केलं होतं. त्यामध्ये थोडासा कांदा आणि धने मी भाजून घेतलेले होते ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर त्याच याच्यामध्ये आपण ड्राय कोकोनट पण भाजून घ्यायचं आहे असं ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर आपल्याला याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इकडे तेल गरम केलं आहे, त्यामध्ये ॲड केलेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट. लसूण अद्रकची पेस्ट थोडी छान झाल्यानंतर, तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला मसाला जो ग्राइंड करून घेतला होता तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण ॲड करणार आहे हळद, तिखट, मीठ, धने पावडर आणि थोडासा गरम मसाला. त्यानंतर मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेलं होतं, तर ते फक्त मी टेस्ट आणि कलरसाठी ॲड केलेलं आहे. तर तुमच्याकडे नसेल तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण असेल तर नक्की ॲड करा, त्यामुळे खूप छान कलर येतो भाजीला. यानंतर मी थोडंसं मिक्सर जारमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि मसाल्याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मी फ्रेश कोरिअँडर ॲड केलेलं आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येतो. त्यानंतर आपल्याला हा मसाला थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर मी झाकून ठेवलं होतं आणि नंतर शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ते इतकं छान असं तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला खूप छान असा शिजलेला आहे. तर आपले सगळे मसाले शिजल्यानंतर आपण इथे आता पाणी ॲड करणार आहे आणि पाणी आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार जितकं आपल्याला पाहिजे तितकं ॲड करायचं आहे. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी इथे ॲड करून घेतलेलं होतं. तर आता इथे छान उकळी येऊ द्यायची आहे. 1-2 उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये शेव ॲड करायची आहे. तर ही शेव आहे ती गाठिया शेव आहे, थोडी मोठी जाड असते. तर ही भाजीचीच असते आणि यामध्ये 2 प्रकारची शेव असते, एक लाल कलरमध्ये असते आणि येलो कलरची. तर मी ही येलो कलरची शेव घेतलेली आहे. तर आपल्याला शेव ॲड करायची आहे, त्यानंतर फ्रेश कोरिअँडरने गार्निश करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली शेवभाजी आता रेडी आहे.